हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज मी सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आली आहे की तुमचे जे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, सेकंड पार्ट बी फार्मसी थर्ड सेमिस्टरचा, याच्यावरती जे क्वेश्चन एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण बघणार आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ करून मला रिक्वेस्ट होती की क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात. ठीक आहे. तर हा त्यांच्यासाठी आहे. आणि तुम्ही मोस्ट ऑफ करून जे क्वेश्चन म्हणजे 3 to 4 इयर्समध्ये जेवढा पण क्वेश्चन पेपर बघतो आपण, त्या सगळ्या म्हणजे जस्ट ॲनालिसिस केले ना तर मोस्ट ऑफ करून तुमचे काही क्वेश्चन थोडेफार रिपीट झालेले असतात. तर तुम्हाला जस्ट चान्सेस असतात की थोडंसं पासिंग पुरता, बरोबर की नाही. तर आता आपण बघूयात कुठले ते इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके. आता बघा, तुमचा फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री PUC सेकंड पार्ट आहे, बी फार्मसी थर्ड सेमिस्टरचा. ठीक आहे. त्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट आहेत आपण चॅप्टर वाईज बघत जाणार, जेवढं पण चॅप्टर ते सगळे कवर करणार. ठीक आहे. तर आधी फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करा, काय क्युरियस असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि इंस्टाला पण फॉलो करा, इंस्टा ID पण शीतलगिरा असे. ठीक आहे. आणि व्हिडिओ हेल्प वाटला तर लाईक करायलाही विसरू नका. आता बघा, युनिट फर्स्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मी हे सगळे क्वेश्चन तुमच्याला घेतलेले आहेत ऑलरेडी. जे चॅप्टरमध्ये त्यामध्ये कसे क्वेश्चन विचारले ते आपण घेतलेले आहेत. तुम्ही आता इथे फक्त क्वेश्चन बघा. ठीक आहे. आन्सर तुम्हाला तुम्ही जे मागचा टॉपिक जर सर्च करणार तुम्हाला हे आन्सर सगळे मिळून जातील. ठीक आहे. युनिट फर्स्टमध्ये तुमचं जे बेंझिनचं चॅप्टर आहे त्यामध्ये व्हेरी 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 इम्पॉर्टंट भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. तो म्हणजेच काय की ॲनालिटिकल सिंथेसिस अँड अदर एव्हिडन्स इन द डेरिव्हेशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ बेंझिन. मोस्ट ऑफ करून हा 10 मार्क्समध्ये विचारला जातो. तर हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा तुम्हाला जस्ट विचारलं शकतो की राईट शॉर्ट नोट्स म्हणून पण विचारलं शकतं. शॉर्ट नोट्स ऑन स्ट्रक्चर ऑफ द बेंझिनमध्ये तुम्हाला विचारलं शकतं. ठीक आहे. एक की तुमचा एक्सप्लेन द इफेक्ट ऑन सबस्टिट्यूशन अँड रिॲक्टिव्हिटी अँड ओरिएंटेशन ऑफ द बेंझिन विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. पण हा क्वेश्चन कंपल्सरी करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि राईट द शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला रिॲक्शन ऑफ बेंझिनचे तुम्ही स्ट्रक्चर ऑफ बेंझिन मध्ये रिॲक्शन वगैरे तुम्ही जस्ट करू शकता. जेव्हा तुमचा हा टॉपिक होणार तेव्हा हे पण कवर होऊन जाणार आहे. ठीक आहे. एक सगळ्यात इम्पॉर्टंट राईट द शॉर्ट नोट्स ऑफ द रिॲक्शन. बेंझिनचे जी रिॲक्शन आहे त्यामध्ये तुमचं एक आहे की फ्रिडल सायलेशन आणि अल्किलेशन, या दोघं पण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. या तुमच्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचं हे बघा, फ्रिडल कॅल्क्युलेशन आणि असं तुमचा हा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. किंवा शॉर्ट नोट्समध्ये तुमचा 2 किंवा 5 मार्क्सचा विचार हुकेल्स रूल विचारायचं, किंवा हा पण घेतला आहे आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे, तर हा पार्ट पण बघा. ठीक आहे. स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ BSC क्लोरामाइन सॅकराइड अँड DDTचा स्ट्रक्चर काढायचे, युजेस काढायचे. 2 किंवा 5 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि एवढं लेंदी पण चॅप्टर नाही आहे, तो टॉपिक घेतलेला नाही आहे, तर तुमचं 5 मिनटामध्ये कवर होतो हे सगळे टॉपिक. ठीक आहे. तर बघा मग आधी युनिट 2ने तुमचा फिनॉलवरती पण सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठला विचारला जातो की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये कुठला, हा पण 2 to 3 भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे की व्हाय द फिनॉल आर ॲसिडिक इन नेचर. का म्हणून ॲसिडिक नेचर आहे आणि एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूशन ऑन ॲसिडिटी ऑफ फिनॉल. ठीक आहे. एक ते तुमचं क्वालिटेटिव्ह ऑफ फिनॉल 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. स्ट्रक्चरमध्ये फिनॉलचं किंवा नॅपथॉलचं किंवा क्रिसॉलचं स्ट्रक्चर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. एक तर तुमचा थर्ड क्वेश्चन आहे की एक्सप्लेन द मेथड अँड प्रिपरेशन किंवा सिंथेसिस केमिकल रिॲक्शन ऑफ फिनॉल. या सगळे तुमचे प्रिपरेशन म्हणून किंवा सिंथेसिस म्हणून विचारलं किंवा केमिकल रिॲक्शन म्हणून फिनॉल विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामधला दुसरा टॉपिक काय होता आपला, ॲरोमॅटिक अमाइन. ठीक आहे. हा पण मागच्याच याच्यामध्ये घेतलेला आहे, हा टॉपिक कवर केलेला आहे. सिंथेसिस आणि युजेस ऑफ अरिल डायजेनल साल्ट. आणि सेकंड तुमचा आहे डिस्कस द बेसिसिटी ऑफ द अमाइन, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफसेट ऑन द बेसिसिटी ऑफ द अमाइन. हा पण भरपूर वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन. ओके. नेक्स्ट आहे तुमचा ॲरोमॅटिक ॲसिड. ह्यामध्ये पण तुम्हाला विचारायचं होतं की सिंथेसिस किंवा मेथड किंवा केमिकल रिॲक्शन वगैरे प्रिपरेशन वगैरे विचारायचं होतं, ते पण बेंझोइक ॲसिडचा हा टॉपिक पण आपण कवर केलेला आहे. ठीक आहे. हा विचारला जाऊ शकतो. आणखी तुमचे बाकीचे क्वेश्चन आहेत ते म्हणजे फॅट्स आणि ऑइलमध्ये युनिट नंबर 3 तुमचं कुठलं आहे, फॅट्स अँड तुम्हाला जस्ट विचारलं की राईट द डिफरन्स बिटवीन द फॅट्स अँड ऑइल किंवा व्हॉट इज मेन बाय द फॅट्स अँड ऑइल. ठीक आहे. 2 मार्क्सला पाहिजे, 2 किंवा 5 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. राईट द मेथड ॲनालिसिस ऑफ द फॅट्स अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. याच्यामध्ये तुमची ह्या सगळ्या कुठली पण विचारले जाऊ शकतो की सपोलिफिकेशन व्हॅल्यू म्हणजे काय, ॲसिड व्हॅल्यू किंवा RM व्हॅल्यू, ईस्टर व्हॅल्यू,
आयडिन व्हॅल्यू हा तर खूप वेळेस विचारलेला, आयडिन व्हॅल्यूचा खूप वेळेस विचारला. सपोनिफिकेशन पण विचारला गेलेला आहे, ॲसिटिल व्हॅल्यू. ठीक आहे, हा पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे आपण घेतलेला आहे हा टॉपिक, तर तो बघा. ठीक आहे, राईट द रिॲक्शन ऑफ फॅट्स अँड ऑइलच्या रिॲक्शन तुम्हाला सॉल्व करायला लावल्या असतील, त्या करायच्या तुम्हाला, कुठल्या कुठल्या रिॲक्शन येतात वगैरे. त्यामध्ये पण तुमच्या बघा कुठल्या कुठल्या त्या सपोनिफिकेशन, हायड्रोजनेशन, ड्राईंग ऑइल वगैरे, हायड्रोलिसिस तर मोस्ट ऑफ करून व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण की तो भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. ओके, डेन्सिटी ऑफ द ऑइल हा पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सपोनिफिकेशन तो पण भरपूर वेळेस विचारला जातो. ठीक आहे, युनिट नंबर 4. आता युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते की हा पण कवर केलेला आहे आपण. ओके, ज्याने बघितलं असेल तर त्यांनी बघा, आणि काही क्युरियस तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे, एक ही तुमचा की तुम्हाला विचारलं जातं की अँथ्रासिन डेरिव्हेटिव्ह किंवा पिनॅथ्रिसिन हा 5 किंवा 7 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, किंवा राईट इन डिटेल अबाउट मेथड ऑफ प्रिपरेशन विचारलं जाऊ शकतं, किंवा सिंथेसिस म्हणजे प्रिपरेशन सिंथेसिस काय वॉटर जे काही असेल त्यांनी किंवा सांगितलेलं ते. ठीक आहे, दोघं पण एकच आहेत. केमिकल रिॲक्शन, स्ट्रक्चर ऑफ मेडिसिनल यूजेस. ठीक आहे, ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. कळतं, ह्या क्वेश्चनमध्ये हे तुम्हाला विचारायचं की अँथ्रासिन डेरिव्हेटिव्ह किंवा फिनॅथ्रासिन. ठीक आहे, किंवा ट्रायफिनिल मिथेन किंवा डायफिनिल मिथेन, हे दोघं पण कवर केलं. एकदम इझी आहे. डायफिनिल मिथेनचं स्ट्रक्चर माहिती तुम्हाला, दोन फिनिलच्या रिंग असणारे मिथेन ग्रुप असणार आहे. ट्रायफिनिलमध्ये 3 फिनिलच्या रिंग, हे सगळं आपण कवर केलेलं आहे. एकदम इझी टॉपिक आहे. तुमचं दोघी पण कवर होतात. एक जर तुम्ही केलं ना तर दुसरा तुमचा लगेच सडनली लक्षात राहतो. ठीक आहे, एवढं काय डिफिकल्ट असं काही आहे नाही त्याच्यामध्ये, त्या चॅप्टरमध्ये. तर हे करा. जर आलं पण व्हायचं तर तुम्ही ते सॉल्व आउट करू शकता, कारण की काही जे टॉपिक असतात ते फक्त जर तुम्हाला हे करायचे असतात, बघायचं की कशा प्रकारचे रिॲक्शन वगैरे विचारलं गेले. ठीक आहे, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे, आणि इझी आहेत हे सगळे टॉपिक युनिट 4मधले, तर टेन्शन घ्यायचं काम नाही. किंवा नॅप्थॅलिनचा स्पेसिफिक असं नॅप्थॅलिनचं विचारलं जाऊ शकतं, तो भरपूर वेळेस विचारलेला आहे 10 मार्क्समध्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये विचारलं तुम्हाला मेथड प्रिपरेशन किंवा सिंथेसिस, केमिकल रिॲक्शन आहे, स्ट्रक्चर किंवा मेडिसिन यूजेस ऑफ, हा पूर्ण क्वेश्चन कवर केलेला असेल, आणि त्याच्यापैकी हे तुम्हाला दिलेले असतील. ठीक आहे, कुठला पण दिलेला असेल तर नॅप्थॅलिन वगैरे विचारलं जे असेल ते. ठीक आहे, आपण विचारलं गेलं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सांगितलं. ठीक आहे, हा विचारलं. आणि युनिट नंबर 5 आहे तुमचं आलं. युनिट नंबर 5मध्ये पण काही क्वेश्चन आहेत, ते म्हणजे रिॲक्शन ऑफ सायक्लोब्युटेन किंवा सायक्लोप्रोमॉन एखाद्या वेळेस विचारला जातो बाय चान्स. मग एवढ्या वेळेस तर काही विचारलं गेलं नाही, पण विचारला जाऊ शकतो. सेकंड आहे तुमचा की सायक्लोअल्केन, आणि राईट डाऊन द डिफरंट थेअरी ऑफ द स्टेबल सायक्लोअल्केन इन द डिटेल. ओके, करायचे म्हणजे थोडंफार तुम्ही जेव्हा, पण हे जे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बोललीत ना ते तर कंपल्सरी करायचे, ते सोडायचेच नाही आहेत तुम्हाला. कळताय, ते सोडायचेच नाही आहेत. आता क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला विचारलं गेलं की राईट डाऊन द डिफरन्स थेरी ऑफ द स्टेबल सायक्लोअल्केन इन डिटेल. तुम्हाला ही कुठली पण विचारली जाऊ शकते. ठीक आहे ना, हा पण विचारला गेला आहे. मोर थेरी ऑफ द, तुमची थेरी ऑफ स्ट्रेट लाईन रिंगची आहे, आणि एक तुमची बाय स्ट्रेंथ थेरी आहे, त्याची लिमिटेशन वगैरे. किंवा जसं विचारलं कर्सन अँड मॉडिफिकेशन थेरी वगैरे, कारण की हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर हा करा. हा एवढ्या 2 to 3 टाइम्स विचारला गेलेला आहे. ठीक आहे, कोणाला कन्फ्युजन तुम्हाला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.